अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी असलेल्या केवायसी पोर्टलच्या तांत्रिक त्रुटी आणि मारेगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका रेशन धान्य दुकान पुरवठा कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करण्याचा शासनाचा बेजबाबदारपणा धोरणाविरोधी वंचित बहुजन आघाडी आणि आशा वर्कर संघटना आक्रमक झाली आहे। शेतकरी आणि आशा वर्कर्सच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी दिनांक 6 नोव्हेंबरला मारेगाव तहसीलवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। यावेळी शिष्टमंडळाने मारेगाव प्रशासनाला निवेदन देत सरकार आणि प्रशासनाच्या लालफितशाहीवर सडकून टीका केली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजनचे राजू निमसटकर आणि आशा वर्कर संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनास दिला। जगाचा पोशिंदा बळीराजा आसमानी संकटात असून त्यांची दिवाळी आधीच अंधारात गेली आहे। आता त्यावर केवायसीच्या जाचकटी आणि पोर्टल बंद होण्याच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे। हे अत्यंत खेदजनक असून केवायसी पोर्टलवरील तांत्रिक अडचण तात्काळ दूर करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे अनुदान केवळ केवायसीमुळे थांबले आहे त्यांच्या अनुदानाची रक्कम विनाविलंब व विना अट खात्यात जमा करावी अशी जोरदार मागणी वंचितचे राजू निमसटकर यांनी यावेळी केली। आरोग्य यंत्रणेच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविकांवर शासनाने मोठा अन्याय केल्याचा आरोप यावेळी वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केला। तर 4-4 महिन्यांचे मानधन थकीत असताना कोणत्याही अधिकृत GR शिवाय गरीब व प्राधान्य कुटुंब गटातील आशा वर्करचा रेशन धान्य पुरवठा बंद करण्यात आला। हे राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा कायद्याचे सरळ उल्लंघन आहे। तुटपुंजा मानधनावर जगणाऱ्या या सरकारच्या लाडक्या बहिणींचा आधार हिरावून घेऊन शासनाने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आणली आहे। हा त्यांच्यावर केलेला प्रचंड मोठा अन्याय आहे असा थेट आरोप वंचितचे राजू निमसटकर यांनी केला। आशा वर्करचा रेशन पुरवठा पूर्ववत सुरू केला नाही तर वंचित बहुजन आघाडी आणि आशा वर्कर संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनआंदोलन छेडले जाईल असा निर्वाणीचा इशारा वंचितचे राजू निमसटकर यांनी प्रशासनाला दिला। वंचित बहुजन आघाडीने मांडलेले हे दोन्ही प्रश्न सध्याच्या ग्रामीण वास्तवाचे प्रतिबिंब आहे। एका बाजूला शेतकरी मदतीसाठी वाट पाहतोय तर दुसऱ्या बाजूला समाजाच्या आरोग्याची जबाबदारी पेलणाऱ्या महिला अन्न सुरक्षिततेसाठी झगडत आहेत। सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन दोन्ही घटकांना न्याय द्यावा, अन्यथा वणी विभागामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा वंचितचे राजू निमसटकर यांनी दिला। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा। आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सरकारला शेवटचा निर्वाणीचा इशारा द्यायला आलो। पहिली तर मागणी या ठिकाणी आमची आहे की शेतकऱ्यांना आपण फसवलंय, हे जरा फसवणं बंद करा, हे म्हणणं आम्ही सांगायला आलोय, अत्यंत खंबीरपणे सांगायला आलो। तुम्ही दिवाळीपूर्वी सांगितलं होतं की तुमची दिवाळी आम्ही साजरी करू, दिवाळीच्या पूर्वी खात्यामध्ये पैसे जमा करू, विनाअट जमा करू, मोठमोठा गाजावाजा केला या संदर्भात तुम्ही प्रसारमाध्यमातून सांगितलं। मात्र बळीराजा शेतकऱ्याच्या पदरात काही तुम्ही दिवाळीच्या पूर्वी काहीही पाडलं नाही। आमची दिवाळी काळी आणि अंधारात गेली, हे पातक तुम्ही तुमच्या माथ्यावरती आहे। आणि हे सर्व होत असताना आता निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आल्या आणि म्हणून तुम्ही आता आम्हाला गाजर दिलंय, छटाकभर पैसा तुम्ही आमच्या खात्यात टाकलाय। हे टाकत असताना तुम्ही केवायसीची अट लावली आणि केवायसीची अट लावून आम्हाला आमच्या पदरात तुम्ही म्हणाले ते तर पाडलंच नाही, परंतु आमच्या हेलपाट्या तुम्ही सुरू केल्या, पोर्टल तुमचं बंद आहे। शासनाने वेगवेगळे कारणं दाखवलीत, मात्र हे सर्व करत असताना बळीराजा शेतकऱ्याची तुम्ही टिंगल उडवली। बळीराजा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा बळीराजा शेतकरी, या बळीराजा शेतकऱ्याची तुम्ही थट्टा करणं सुरू केली। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा मी सुरुवातीला सांगितलंय हा निर्वाणीचा इशारा आहे। विनाअट येत्या काही दिवसात जर का सरकारनं शेतकऱ्याच्या खात्यात जर का पैसे जमा केले नाही अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदतीचे, तर मग आम्ही मागेही सांगितलं होतं, आम्ही मागे सांगितलं त्यावेळेला तुम्ही आमचं म्हणणं प्रमाणामध्ये ऐकलं आणि खात्यात जमा केलं, मात्र ती तुटपुंजी मदत केली। आता जर का तुम्ही आमचा अंतच जर पाहत असाल तर मग आम्ही जशाच तसं उत्तरही देऊ। तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा संबंध राज्यभर वंचित बहुजन आघाडीचं तुम्ही आंदोलन बघितलं, हे आंदोलन याही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा तुम्ही अवमान करत आहात। राष्ट्रीय सुरक्षा कायदा काय म्हणते? 40,000च्या आतलं ज्यांचं उत्पन्न आहे त्याला अन्न धान्य या सरकारनं मोफत दिलं पाहिजे, मात्र ते तुम्ही बंद केलंय।
आणि म्हणून यांच्या जगण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे, जगण्याचा, यांच्या मुलाबाळांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि म्हणून या अशा संघटनांचं या ठिकाणी तीव्र शब्दात या सरकारला सांगणं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की जर का येत्या दिवसात जर का आमचं धान्य तुम्ही सुरळीत केलं नाही तर मग आम्ही देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमानं जनआंदोलनाचा रेटा, रस्त्यावरचा लढा लढू. वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं या अशा संघटनांच्या सोबत असेल. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा संबंध कार्यकर्तागण या अशा संघटनांच्या सोबत अत्यंत खंबीरपणे उभा असेल. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शासनाने KYCसाठी शेतकऱ्यांना धाऱ्यावर धरलेला आहे. हा कधी KYC करताना लिंक वगैरे राहत नाही, त्यामुळे त्यांची कामे पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसा जमा झालेला नाही. तरी आमच्या निवेदनाद्वारे तहसीलदारांना विनंती आहे की त्यांनी याकडे जातीनं लक्ष घालून या संपूर्ण मागण्या मान्य कराव्या. मोर्ले प्रॉपर नवरगाव PSC वेगाव. मी आशा वर्कर आहे आणि आता आम्ही इथं तहसीलमध्ये आलो कारण आमचं राशन बंद होणार आहे. आम्हाला खूप काही पगार नाही आहे, काही नाही, तरी पण राशन देऊन नाही राहिले राशन दुकानदार. मग आम्ही या एवढ्याशा तुटपुंजी मानधनामध्ये काय खाणार, कुठलं अनाज घेणार, लेकरांना कुठलं देणार. 6-6 महिने मानधनसुद्धा होत नाही. तरी विनंती आहे आम्हाला तहसीलदारांना साहेबांना की आमचं राशन बंद नाही करावं.